आखाती युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट गहिरं होत असताना आता भारतावरही त्याचा परिणाम पाहायला मिळतोय। आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला इंधन, खाद्यतेलासह विविध क्षेत्रात काटकसरीचं आवाहन केलंय आणि त्यालाच प्रतिसाद म्हणून राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णयही घेतलेत। विधिमंडळाचे 12 आमदार जपान दौऱ्यावरती जाणार होते, मात्र मोदींनी परदेश दौरे टाळण्याचं आवाहन केल्यानंतर हा प्रस्तावित दौरा रद्द करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतलाय। जपानच्या 2 गव्हर्नर्सकडनं आलेल्या भेटीच्या निमंत्रणानंतर 12 आमदारांचं शिष्टमंडळ जपानला जाणार होतं। आणि इंधन बचतीच्या काटकसरीच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे। आता राज्यातील मंत्र्यांना सरकारी विमानाचा वापर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंजुरी घ्यावी लागणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही मंत्र्याला विमान वापरता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। तसंच राज्यातल्या बैठका ऑनलाईन पद्धतीनं घेण्यास सुरुवात केल्याचंही बावनकुळेंनी सांगितलंय। कोण वापरताय? एखाद वेळी अर्जंट असेल तरच वापरताय, कोणी खूप तातडीचं आहे। आपण बघा, माझ्या वर्षभराच्या ह्याच्यामध्ये तर मी 4-5दा आणि जेव्हा अर्जंट तेव्हाच गेलो। आमचे मंत्री जात नाही फार, मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेवढा त्यांचा इतका बिझी, राज्याचा मुख्यमंत्री फारच बिझी असतात। त्यामुळं त्यांचा तुम्ही सवाल सोडला तर राज्याचा कुठले मंत्री फ्लाईट वापरतात? खूप कमी वापरतात। माझ्या जास्तीत जास्त बैठका ऑनलाईनच असतात। मी कधी कलेक्टर आपल्या ऑफिसला बोलवत नाही, मी कुठल्याही विभागीय आयुक्ताला माझ्या ऑफिसला बोलवत नाही। मॅक्झिमम बैठका ते कलेक्टर सोलापूरला होते, नागपूरला, यांनाही माहिती आहे। मी फार कमी कलेक्टरला बोलवतो। माझ्या त्या ठिकाणी प्रोटोकॉलमध्ये कलेक्टर येऊ नये, आमच्या बरेच सूचना आहे। त्यामुळं आम्ही फार अधिकाऱ्यांना फार ट्रॅव्हल करायला लावत नाही। आम्ही ऑनलाईनच त्या ठिकाणी या बैठका करतो आणि तसं सोल्युशन काढतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.